हा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो विषय आहे तो आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. ITI ला जो विषय असतो मॅथमॅटिक्स, त्याचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. NSQF लेवलचं हे सिलेबस आहे, लेवल नंबर 5 आहे. आणि हे फर्स्ट इयर जे विद्यार्थी आहे, जे कॉमन फॉर ऑल इंजिनिअरिंग ट्रेड्स जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा जो संपूर्ण कोर्स आहे त्या प्रत्येक टॉपिकचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत आणि तो टॉपिक किती तासामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे जे हा जो सिलेबस आहे हे सिलेबस पहिल्यांदा समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. याचा पहिला टॉपिक आहे ते आहे युनिट चॅप्टर. हे 2 तासामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर युनिट मध्ये MKS सिस्टीम आहे, SI सिस्टीम आहे, CGS सिस्टीम आहे. या सिस्टीमचा जे अभ्यास आहे, याचं कन्व्हर्शन आहे, हे या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्वाचं आहे. कारण आपण जेव्हा जॉब करत असताना किंवा आपण जेव्हा स्वयंरोजगार जेव्हा करत असताना आपल्याला युनिटची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. किलोग्रॅमचे ग्रॅम करणे, मीटरचे सेंटीमीटर करणे, सेंटीमीटरचे मिलीमीटर करणे, याचं कन्व्हर्शन आपल्याला व्यवस्थितपणे करता यावं याकरता हे चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे युनिट, त्याला एकक असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर सेकंड भाग आहे फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. ही चॅप्टर आहे, त्याला हे 2 तासामध्ये संपवायचं आहे. 2 तास त्याला दिलेले आहे. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक आहे, डेसिमल फ्रॅक्शन आहे, कॉमन फ्रॅक्शन आहे. हे जे फ्रॅक्शनचे उदाहरण आहे, बॉडमॉस सिस्टीमचे उदाहरण आहे. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ कॉमन फ्रॅक्शन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन, हे सगळे उदाहरणं या अपूर्णांक या चॅप्टरवरती आहेत, ते आपल्याला करायचे आहेत. तिसरं म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ. एखादी संख्या त्या संख्येला गुणाकार केला तर ते वर्ग झालं, पण त्याचं जर सुद्धा आपण वर्गमूळ कसं काढायचं हे शिकवण्यासाठी स्क्वेअर रूट आहे. म्हणून स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट हे चॅप्टर अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे ते आहे रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण. हे सुद्धा चॅप्टर आपण शालेय जीवनामध्ये याच्याविषयी उदाहरणं केलेले आहेत. गुणोत्तर आणि प्रमाणवरती सुद्धा अतिशय महत्वाचा टॉपिक आपल्याला याच्यावरती उदाहरण आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट आहे पर्सेंटेज, शेकडेवारी. अनेकदा आपल्याला काम करत असताना शेकडे प्रमाण काढणं, पर्सेंटेज काढणं गरजेचं असतं. त्यामुळे शेकडा प्रमाण कसं काढावं या संदर्भाची उदाहरणं या चॅप्टरमध्ये करायची आहेत. नंतर नेक्स्ट आहे मटेरियल सायन्स. याला 8 तास दिलेले आहेत. 8 तास म्हणजे हे मोठं चॅप्टर आहे. याच्यामध्ये जे धातू आहेत, ज्या सगळ्या धातूचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, धातूचे प्रकार आहेत, फेरस मेटल आहे, नॉन फेरस मेटल आहे, हीट ट्रीटमेंट आहे, नॉन मेटल आहे, याची सगळी चर्चा या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. मटेरियल सायन्समध्ये आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा आपण एखादा कुठलाच सर्वे करत असताना आपल्याला मटेरियल सायन्सचा अभ्यास असणं अतिशय आवश्यक आहे. तो म्हणजे हा भाग आहे. नेक्स्ट भाग आहे मास, वेट, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे काय, पदार्थाचं वजन म्हणजे काय, पदार्थाचं आकारमान म्हणजे काय, पदार्थाची घनता म्हणजे काय, हे जे चॅप्टर आहे, ह्या ज्या व्याख्या आहे आणि या संदर्भातील जे उदाहरण आहे हे आपल्याला 4 तासामध्ये घ्यायचे आहेत. हे सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे. या भागामुळे आपल्याला या संबंधित कॅल्क्युलेशन सहजपणे करता येते. नेक्स्ट भाग आहे ते म्हणजे स्पीड अँड व्हेलॉसिटी. थोडक्यामध्ये हे मोशन संबंध, गती, याच्यावरचं हे चॅप्टर आहे. म्हणजे गती आणि वेग, गती आणि वेगामधलं हे चॅप्टर आहे. गती म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय, आणि याच्यावरचे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. हे जे अशा अनेक प्रकारचे डेफिनेशन्स आहे. ॲक्सिलरेशन आहे, रिटार्डेशन आहे, त्वरण म्हणजे मंदन म्हणजे काय, लॉ ऑफ मोशन काय आहे, हे या चॅप्टरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हे सुद्धा चॅप्टर अतिशय महत्वाचं आहे. नंतरचा टॉपिक आहे हा आहे कार्य, शक्ती आणि ऊर्जा, वर्क, पॉवर अँड एनर्जी. हे ऍक्च्युअली वर्कशॉप सायन्स मधला हा भाग आहे. कार्य कशाला म्हणतात, शक्ती कशाला म्हणतात, हार्स पॉवर म्हणजे काय, एनर्जीचे प्रकार कोणते आहेत, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, हे सगळे जे टॉपिक आहे याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आहे आणि हे 6 तासामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे हीट अँड टेम्परेचर आणि प्रेशर. हे जे चॅप्टर आहे उष्णता आणि तापमान. उष्णता कशाला म्हणतात, तापमान कशाला म्हणतात, तापमान मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, लॅटेंट हीट काय आहे, स्पेसिफिक हीट कोणती आहे,
ट्रान्सफर ऑफ हीट कशाला म्हणतो आपण, प्रेशर म्हणजे काय, या संबंधित चॅप्टर आहे. हे 12 तासामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. देन बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत शास्त्र आपण जे म्हणतो, ज्या बेसिक कन्सेप्ट आहे, कंडक्टर, सेमी कंडक्टर, इन्सुलेटर, ओहम, रेजिस्टन्स, या सगळ्या ज्या संकल्पना आहे, सिरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन, ओम्स लॉ, या सगळ्या व्याख्या आणि त्यावरची उदाहरणं आपल्याला या चॅप्टरमध्ये, इलेक्ट्रिकल पॉवर आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या या चॅप्टरमध्ये आपल्याला करून पाहिजे. एकूण 12 तासामध्ये हे चॅप्टर कम्प्लीट करायचं आहे. नेक्स्ट आहे लिव्हर अँड सिंपल मशीन, 6 तासात संपवायचं आहे. तर याच्यामध्ये लिव्हर म्हणजे काय, सिंपल मशीन म्हणजे काय, साधी यंत्र कशाला म्हणतो आपण, ज्या यंत्राची रचना साधी आहे, सोपी आहे आणि ज्या यंत्राने कमीत कमी प्रेरणा लावून जास्तीत जास्त भार उचलता येत असेल त्याला आपण सिंपल मशीन असं म्हणतो. तर या ठिकाणी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे, वेलॉसिटी रेशो आहे, इफिशियन्सी ऑफ मशीन आहे. या चॅप्टरमध्ये आपण पाहूया ते म्हणजे लिव्हर अँड सिंपल मशीन या चॅप्टरमध्ये. लास्ट आहे ते आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. तसं हे चॅप्टर तुम्हाला 8वी 9वी 10वीला झालेलं आहे, परंतु ट्रिग्नोमेट्री हा भाग आपल्याला आपल्या सिलेबसला आहे. याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, थीटा हे सगळं आपल्याला चर्चा करायची आहे. अशा प्रकारे 80 तासाचं हे कम्प्लीट सिलेबस, पूर्ण वर्षभराचं सिलेबस हे सगळ्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, कॉमन फॉर ऑल इंजिनिअरिंग ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि हे चॅप्टर सगळे चांगल्याचा अभ्यास करून, चांगली प्रॅक्टिस करून चांगले गुण आपल्याला प्राप्त करायचे आहे. धन्यवाद.